नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहताय साम टीव्ही साम संजीवनी या आरोग्य विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. मंडळी, वात हा प्रत्येकाच्या शरीरात असतोच, पण अयोग्य आहार जर घेतला ना तर यामुळे तो एकदा बिघडला की वातविकार सुद्धा आपल्याला उद्भवू शकतात. आणि म्हणूनच वातविकारांवर प्रभावी आयुर्वेदिक उपचार याविषयी आपण चर्चा करणार आहोत. आणि त्यासाठी आपल्या स्टुडिओत मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत आत्मसंतुलन केंद्र कारल्याच्या डॉक्टर मालविका तांबे. मॅम, स्वागत तुमचं. नमस्कार, थँक्यू. चला तर आता आपण चर्चेला सुरुवात करणार आहोत. मात्र तुम्ही सुद्धा तुम्हाला काही आरोग्यविषयक तक्रारी असतील किंवा तुमच्या काही समस्या असतील त्या तुम्ही डॉक्टरांना थेट विचारू शकता. आमच्या या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. आणि त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या. आमचा स्टुडिओ क्रमांक आहे 022693024444. चला तर चर्चेला आता आपण सुरुवात करणार आहोत. आणि सगळ्यात आधी आपण डॉक्टरांकडनं हे जाणून घेणार आहोत की मुळात शरीरात वातदोष उत्पन्न कसा होतो किंवा वाढतो कशामुळे. डॉक्टर, वातदोष उत्पन्न कसा होतो किंवा वाढतो कशामुळे? बघा, कसं आहे की आपल्या शरीरामध्ये तिन्ही दोष महत्त्वाचे असतात. म्हणजे वातपण, पित्तपण आणि कफपण. पण त्यांच्या वेगवेगळ्या प्रक्रिया शरीरामध्ये चालू असतात. वेगवेगळ्या सीझनप्रमाणे त्यांच्यामध्ये वेगवेगळे आपण म्हणतो ना की चढ उतार त्याच्यामध्ये होत असतात. आता एस्पेशली जो पावसाळ्याचा काळ आहे ना, त्याच्यामध्ये आपल्याला विचार करावा लागतो. तो म्हणजे वाताचा दोष या काळामध्ये सगळ्यात जास्ती वाढतो. आपल्याला स्वतःला जाणीवसुद्धा होते की आपण जर का या काळामध्ये काही पहिलेचा काही त्रास असला, गुडघेदुखी वगैरे, तर तो या काळामध्ये आपल्याला जास्त प्रमाणात वाढताना सुद्धा दिसतो. आता वात म्हणजे काय आहे, तर साधी एअर आपण ज्याला म्हणतो ना किंवा वारं. तर वाऱ्याचे काय काय आपण लक्षण म्हणू शकतो. तर खूप जास्त मुवमेंट्स होणं, त्याच्यामध्ये गारवा असतो किंवा शरीरातलं कुठले हलनचलन जे आहे ते सगळं त्या वाताच्या अधीन असतं. तर वाताचे जेव्हा की आपल्याला दोष दिसायला लागतात तेव्हा त्याचा सगळ्यात मोठा इश्यू असा होतो की आपल्याला जे काही फिरणं वगैरे असतं ना त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले आपल्याला त्रास जो आहे तो दिसायला लागतो. आणि त्यामुळेच वाताशी रिलेटेड जेव्हा आपण त्रास म्हणतो तेव्हा सगळ्यात जास्ती त्रास दिसतो तो म्हणजे आपल्या सांध्यांमध्ये, आपल्या हाडांमध्ये, मसल्समधला पेन वगैरे. तर ह्याच्यातनं वाताचे दोष आपल्याला जास्त प्रमाणात कळायला लागतात. पण आता मी बोलते पण आहे किंवा माझे डोळेसुद्धा आता जे हलतात आहे, माझे हातपाय हलतात आहे, या सगळ्यांवरती सुद्धा वाताचा प्रभाव नसला तर ही हलनचलन होऊ शकत नाही आहे. त्यामुळे वात दोष जेव्हा प्राकृत असतो तेव्हा आपल्या शरीरातलं सगळं कार्य व्यवस्थित चालतं. आणि जेव्हा तो अप्राकृत असतो तेव्हा त्याच्यातनं त्रास जे आहेत ते आपल्याला जास्त दिसायला लागतात. त्यामुळे वातदोषाने घाबरून जाण्याची गरज नाही आहे. वातदोषामध्ये काही चूक झाली, काही विकार आला तरच त्याच्यातनं आपल्याला त्रास जो आहे तो होऊ शकतो. बऱ्याचदा आम्हाला लोकांच्या म्हणण्यातनं असं दिसतं की बाबा प्रकृती हवी ती वाताची नको वगैरे. तर असं काहीही नसतं. वात हा आपल्या शरीरामध्ये सगळ्यात गरजेचा असतो. आयुर्वेदामध्ये तर सांगितलेलं आहे की कफाचं कार्य, पित्ताचं कार्य हे वाताच्याशिवाय होऊ शकत नाही. त्यामुळे वातापासून लांब जाण्याची गरज नाही आहे. पण वात हा मुख्य असल्यामुळे वाताच्या संतुलनाकरता, वाताच्या बॅलेन्स करता आपल्याला काम जे आहे ते करणं अत्यंत आवश्यक असतं. आणि त्यामुळेच आपण हे वातविकारांवरती आज चर्चा जी आहे मुख्य ती करायला घेतलेली आहे. मॅम, पहिला फोन आलेला आहे. पनवेल इथनं उषा गवळीजी बोलतायत. उषाजी, नमस्कार, स्वागत आहे तुमचं. प्रश्न विचारा डॉक्टरांना. हां मॅडम. हॅलो. हां, बोला. नमस्कार मॅडम. हां, बोला. हां मॅडम, हल्ली माझं वय आता 54 वर्ष वय आहे माझं. माझे आता हल्ली जरा म्हणजे काय जरा मला थोडं मोठ्याने बोला. हां, मला आता गावी 3 वर्ष मी कोविडमध्ये गावीच होते मॅडम, कोकणात. तिथं मला जरा असं काय गाईसाठी चारा काढता काढता जरा एका सापाचं जरा असं विष म्हणजे त्यांनी लाळ टाकली की ती माझ्या हातातून माझ्या शरीरात सगळी पसरली. तेव्हापासून माझ्या सांध्याला त्रास होतोय. त्रास आहे त्यांना. नाही, काहीच ऐकू येत नाही. उषाजी, पुन्हा एकदा सांगाल का? तुम्ही पुन्हा एकदा विचाराल का? माझं वय 54 वर्ष आहे मॅडम. मला जर आता हातापायचे सांधे, कंबर वगैरे, मी योगासन प्राणायाम वगैरे सगळं करते, पण हात पाय जरा असे माझे बसले की उठताना मला त्रास होते. अच्छा अच्छा, ओके ओके ओके. कसं आहे, एकदा वय थोडंसं वाढायला लागलं, 50शी क्रॉस झाली की शरीरामध्ये वाताचे दोष आहेत ते तयार व्हायलाच लागतात. कारण की वात हा कोरडेपणा सुद्धा आणतो. आता आपण कुठली गोष्ट वाऱ्यावरती बाहेर ठेवून दिली तर त्याच्यातलं कसं मॉइश्चर निघून जातं की नाही, तसंच जसं जसं वय वाढतं तसं शरीरामध्ये वाताच्या दोषाचं वृद्धी झाल्यामुळे कोरडेपणा येणं स्वाभाविक असतं. आणि त्याच्यामुळे उठता बसताना अंग दुखणं, सांधे दुखणं हे अगदी कॉमन कंप्लेंट असते. म्हणूनच आपल्याकडे काय सांगितलं गेलं आहे की शरीराला तेल लावणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. वातविकारावर जर का काम करायचं असलं तर त्याच्याकरता ओलावा ठेवणं, तिथे आपल्याला वंगण जे आहे ते व्यवस्थित ठेवणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. म्हणून ताई, माझा आत्ता तरी तुम्हाला सल्ला असा राहील की संपूर्ण अंगाला रोज अंघोळीच्या साधारण अर्ध्या तासाआधी संतुलन अभ्यंग सेसमीसारखं एखादं तेल जे आहे ते लगेचच लावायला सुरू करा. तुमच्या सगळ्या सांध्यांना सुद्धा
संतुलन शांती तेलासारखं एक जे तेल आहे तेही नियमितपणे लावायला हरकत नाही. दिवसातनं एकदा किंवा दोनदा तुम्हाला जेव्हाही शक्य होईल ते तुम्ही तेल जे आहे ते लावू शकता. आणि त्याच्यानंतर सुद्धा एकूणच वात कमी होण्याच्या दृष्टीने संतुलन वातबल सारख्या ज्या गोळ्या आहे त्याही तुम्ही अगदी नियमित घ्यायला सुरू करा. 2-2 गोळ्या सकाळ संध्याकाळ घ्यायला सुरू केल्या तर तुमच्या शरीरात आता जे वात बदलायला लागलेला आहे तो नक्की कमी व्हायला मदत मिळू शकेल. आणि एकूणच मेनोपॉजचा काळ असल्यामुळे असं मला तरी वाटतं की तुम्ही संतुलन फेमिसॅन तेलासारख्या तेलाचं जर का पिचू ठेवायला नियमित सुरू केलं तर त्याचाही तुम्हाला फायदा जो आहे तो नक्की मिळू शकेल. नक्कीच ही सगळी औषधं जी आहेत तुम्हाला मिळू शकतात ॲमेझॉनवर किंवा संतुलनची आमची वेबसाईट आहे तिथे सुद्धा तुम्हाला ही औषधं उपलब्ध होऊ शकतात. तुम्ही ऑनलाईन ही औषधं ऑर्डर करू शकता. आणखी एक फोन आलेला आहे मॅडम शैला यांचा, त्यांचा कॉल घेऊया आपण. शैलाजी स्वागत आहे तुमचं, विचारा प्रश्न डॉक्टरांना. नमस्कार. माझं वय 54 वर्ष आहे आणि मला माझं युरिक ऍसिड थोडं बाउंड्रीच्या आसपास आलेलं आहे. तर युरिक ऍसिड कमी करण्यासाठी मला घरगुती उपचार हवे आहेत, तर सांगणार का? थँक्यू. आता कसं आहे ताई की आपल्याला आपल्या आहारातनंच सगळे शरीरामधली ऍसिडिटी जे आहे ती तयार होत असते आणि त्यामुळे आपल्याला मधुर द्रव्य जे आहेत ते आहारामध्ये ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. जेवढं आपण जास्त तिखट वगैरे गोष्टी आहारात ठेवू किंवा तुरट गोष्टी तेवढं त्याच्यातनं आपल्या शरीरामध्ये ऍसिडिटी वाढत राहते. आता आजच्या काळामध्ये आपण दूध कोणालाही घ्यायला सांगितलं तर दूध कोणाला पचतच नाही किंवा चांगल्या क्वालिटीचंच मिळत नाही आहे म्हणून या गोष्टी खाण्यामध्ये ठेवल्या जात नाही. लोणी कोणाला खायला सांगितलं तर तेही नाही म्हणतात. तुपापासून तर सगळ्यांना आजकाल ॲलर्जीच झालेली आहे. तर या ज्या गोष्टी आहेत ना या आपल्या शरीरामध्ये पित्ताचं संतुलन करतात आणि एकूणच जो आपल्या शरीरात आपण म्हणतो ना की अल्कलाईन नेचर आपल्या शरीरामध्ये आपल्याला हवं आहे ते व्यवस्थित राहण्याकरता मदत करतात. तर त्याचं आपल्या रोजच्या दिनचर्येमध्ये कुठेतरी समावेश तुमचं करणं अत्यंत आवश्यक आहे. जमलं तर सकाळच्या वेळेला आपण म्हटलं की जेव्हा आपण जेवतो आहोत तर आपल्याकडे वरण भात खाण्याची पद्धत आहे. आता भात जो असतो तो मधुर असतो, त्याच्यावर आपण डाळ जी घेतो आहोत त्याच्यातली ॲसिडिटी जर का कमी करायची असेल तर त्याच्यावरती तूप 1 किंवा 2 चमचे घालणं आवश्यक असतं. पण ते आपल्याकडे आता टाकत नाही. पण त्याच्या जागी प्रोटीन्स फार प्रमाणात खा असं सांगितलं जातं. त्यामुळे सध्याच्या काळातली लोक कार्बोहायड्रेट्सला बाजूला ठेवायला लागलेली आहेत आणि प्रोटीन्स खूप प्रमाणात खातात. तर हे जे काही बॅलन्स साधा आपल्याला आयुर्वेद शास्त्राने समजवलेला होता की डाळ भात खात असताना त्याच्यावरती बॅलन्स म्हणून तुम्ही 2 चमचे तूप घालून खाता तो आपण बाजूला सारला. रात्रीसुद्धा जेवत असताना दूध वगैरे तर जाऊ द्या, त्याच्यातनं म्हणतात की पनीर तयार करा आणि खूप जास्त प्रमाणात पनीर तुम्ही खा. शाकाहारी असला तर, मांसाहारी असला तर खूप जास्त प्रमाणामध्ये तुम्ही चिकन खा, म्हणजे मग तुमच्या शरीरात प्रोटीन्स खूप जातील. आणि मला वाटतं या प्रोटीन्सच्या चुकीच्या वापरामुळेच सध्याच्या काळामध्ये सगळीकडे युरिक ॲसिड वगैरे वाढताना दिसतंय. तर तुमचा आहार जो आहे तो बॅलन्स ठेवा. वरण भात भाजीपोळी सगळं व्यवस्थित तुमच्या खाण्यामध्ये ठेवा आणि रोज न चुकता जिरं आणि धणे जे असतात त्यांचं पाणी तुम्ही तुमच्या खाण्यामध्ये नक्की ठेवा. म्हणजे आयदर सकाळच्या वेळेला दुपारच्या वेळेला तुम्हाला जेव्हाही जमत असेल तर हे तुम्ही तयार केलेलं पाणी जे असतं ते पिऊ शकता. हे धण्याचं किंवा जिऱ्याचं पाणी कसं तयार करायचं ह्याच्याकरता माझं जे यूट्यूब चॅनल आहे डॉक्टर मालविका तांबे नावाचं, त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे पाणी कसे तयार करायचे हिलिंग वॉटर्स म्हणून व्हिडिओ आहे तो तुम्ही नक्की बघावा. त्याच्यातनं तुम्हाला याच्याबद्दलचे सगळे प्रपोर्शन्स आणि घेण्याची पद्धत हे सगळं त्याच्यामध्ये समजवलेलं आहे. नक्कीच डॉक्टर. आणखी एक फोन येतो सांगलीवरनं, सोमनाथ जाधवजी बोलतायत. सोमनाथजी स्वागत आहे तुमचं, बोला प्रश्न विचारा. नमस्ते मॅडम. हा बोला. मला हातपाय ठिकतर कापतात. अच्छा. हातपाय ठिकतर कापतात आणि हातापायला म्हणून काय करतात. अच्छा बरं बरं. सर तुमचं वय काय आहे आता? 56 चालू आहे मॅडम. अच्छा. एक जे म्हणजे आता आपल्याला आजच्या काळामध्ये दिसतंय की 50शीच्या पुढे सगळे त्रास एकदम फार झपाट्याने वाढतात. ते खरं आपण वाताचा विचार केला की वाताचे दोष कधी सुरू व्हायला पाहिजे तर साधारण पहिलेच्या काळामध्ये 70 नंतर अशा प्रकारचे दोष जास्त प्रमाणात दिसायचे. 30 आता वय बदलून 50शीत अशा प्रकारचे त्रास दिसायला लागलेले आहेत. तर सर सर्वप्रथम तर अगदी रोज न चुकता तुम्ही चालायला जा. चालण्यापूर्वी शक्य असलं तर संतुलन अभ्यंग सेसमीसारखं एखादं जे तेल आहे ते व्यवस्थित अंगाला लावा, नीट कपडे घाला आणि मग चालायला जायचे. आणि 2 फायदे होतील आपल्याला. एक तर शरीरातली लवचिकता वाढेल आणि ते तेल लागलेलं असताना जेव्हा तुम्ही चालता किंवा कुठल्याही प्रकारचा व्यायाम करता तर शरीरातलं रक्तसंवहन व्यवस्थित होऊन ज्या ज्या आपल्या टिश्यूजमध्ये व्यवस्थित रक्तपुरवठा होणं गरजेचं आहे ते व्यवस्थित होतं आणि स्टिफनेस जे आहे ते हळूहळू कमी व्हायला मदत होते. त्यामुळे हे तुम्ही करू शकलात तर जास्त बरं होईल. त्याचबरोबरीने तुमच्या रोजच्या आहारामध्ये
आपल्याला एक तर वातुळ पदार्थ अगदी कमी ठेवायला पाहिजे. म्हणजे जसं कोबी झाली, सिमला मिरची झाली, फ्लॉवर, वाटाणा, अशा प्रकारच्या गोष्टी अगदी कमी ठेवा. आणि बरोबरीने जेवताना शक्य झालं तर नेहमी गरम पाणी प्यायलेलं जास्त बरं राहील. आणि जेवणापूर्वी छोटासा आल्याचा तुकडा घ्यायचा आणि त्याच्यावरती तुम्ही साधारणपणे अगदी 1 चिमूट सैंधव मीठ घालायचं आणि ते पूर्वी तुम्ही खाऊन टाकायचं. त्याच्याने वाताचं सुद्धा संतुलन होतं आणि जे काही तुम्ही अन्न खाता आहात त्याचं पचनसुद्धा व्यवस्थित व्हायला मदत मिळते. त्याचबरोबरीने वातबलसारख्या गोळ्या, संतुलन प्रशांत चूर्णासारखं एखादं चूर्ण जे आहे तेही तुमच्या आहारामध्ये किंवा तुमच्या दिनचर्येमध्ये नक्की ठेवावं, तर त्याचाही तुम्हाला फायदा नक्की होऊ शकेल. आणि एकूणच जर का त्रास वाटत असला तर तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा आणि तो सल्ला घेऊन तुम्ही जे काही उपचार व्यवस्थित आहेत ते केले तर मला वाटतं हा त्रास लगेचच बरा व्हायला तुम्हाला मदत जी आहे ती मिळू शकेल. नक्कीच डॉक्टरांनी ज्या टिप्स सांगितलेल्या आहेत, ज्या सूचना केलेल्या आहेत त्यांचं नियमित पालन करा. तसंच अधिक तुम्हाला याविषयी उपचार हवे असतील तर तुम्ही कार्ला इथं येऊन आत्मसंतुलन केंद्राला भेट देऊ शकता. यानंतर आणखी आपण चर्चा करणार आहोत यावर. तुमच्या फोनची सुद्धा आम्ही वाट बघतोय. तोपर्यंत एक छोटासा ब्रेक घेतो, लवकरच परत येतो. ब्रेक नंतर आपलं स्वागत. मॅडम, आणखी एक आपल्याबरोबर जोडल्या गेल्या आहेत, अकोलावरून आपल्या प्रेक्षक आहेत सुनंदा. सुनंदाजी, स्वागत आहे तुमचं. बोला, प्रश्न विचारा. बहुतेक संपर्क तुटलेला आहे. आपण वातदोषाविषयी बोलत होतो. मला एक सांगा, वाताचे प्रकार आहेत आणि मात्र हा शरीरातला वात कमी करण्यासाठी आपण आयुर्वेदात आणखी काय काय करू शकतो आयुर्वेदाप्रमाणे? बघा, कसं आहे की शरीरातला आपल्याला वात कमी नाही करायचा, आपल्याला वाताचं संतुलन करायचं आहे. हे आपल्याला पहिली गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे. आता रात्रीचं जागरण केल्याने वात वाढतो आपल्याला सांगितलेलं आहे आयुर्वेदामध्ये. तर वेळेत झोपणं आणि वेळेत उठणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण की आपण जेव्हा म्हणतोय की शरीरातल्या सगळ्या हलनचलनच्या प्रक्रिया ज्या आहेत त्या सगळ्या वाताच्या अधीन आहेत, तर नॅचरली आपलं आतलं सगळं जे सर्कॅडियन रिदम आहे किंवा कुठलंही आपल्या शरीरातलं मेटाबॉलिक सायकल जी आहे त्या सगळ्यावरती वाताचा परिणाम असणारच आहे. त्यामुळे ते आपण जेवढं आपली दिनचर्येचं पालन करू तेवढा हा वात संतुलित राहायला आपल्याला मदत मिळू शकते. त्यामुळे सकाळी वेळेत उठून साधारण 6:15च्या सुमारास प्रत्येकाने प्राणायाम करणे, थोडंसं व्यायाम करणे, योगासनं करणे, चालायला जाणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. सकाळी उठल्यानंतर आयुर्वेदामध्ये अंगाला तेल लावायला सांगितलेलं आहे, अभ्यंग करायला. सध्याच्या काळामध्ये आपण अभ्यंग करतो का? आपण फक्त कधी करतो तर जेव्हा आपल्याकडे दिवाळीची वेळ येईल तेव्हाच आपल्याला अभ्यंग आठवतं. तर तसं नव्हे, आयुर्वेदात सांगितलेलं आहे की अभ्यंग नेहमी करायला पाहिजे. त्याचबरोबरीने खाण्यापिण्याच्या सुद्धा वेळा जर का तुम्ही पाळल्यात तर त्याच्यातनं सुद्धा वाताचं संतुलन ऑटोमॅटिकली व्हायला मदत जी आहे ती मिळते आपल्याला. आणखी एक प्रेक्षक आहेत पुण्यावरनं. नमस्कार, तुमचं नाव सांगा आणि प्रश्न विचारा. बोला, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो मॅडम, मला ऍसिडिटीज भरपूर होती. हां, बोला. तुमच्या टीव्हीचा आवाज कमी करा आणि प्रश्न विचारा मॅडम. हॅलो मॅडम, मी प्रत्येक डॉक्टरला दाखवलं पण ते म्हणतात ऍसिडिटीज होती, भरपूर ऍसिडिटी होती मला. ऍसिडिटी होते. ताई, तुमचं वय काय आहे आणि ऍसिडिटी म्हणजे काय होतं? माझं वय 28. ओ, बरं, ठीक आहे. आता कसं आहे की हे खरं वय असं आहे की ज्याच्यामध्ये कामाचा खूप ताण असतो. आपल्याला रात्रीची जागरणं वगैरे सध्याच्या काळामध्ये लोक खूप करताना दिसतात. ते सकाळी लवकर उठवलं जात नाही किंवा व्यायाम वगैरे आत्ता आपण जे म्हटलं तसे कुठलेही संतुलनाचे काम जे आहेत ते प्रत्येकाला आजकाल जमतातच आहे असं नव्हे. त्यामुळे आता ॲसिडिटी होतीये तर त्याचं काय कितपत त्रास होतोय ते आपल्याला बघावं लागतं, त्याची लक्षणं थोडीशी बघावी लागतात. पण तूर्त तरी ताई मी तुम्हाला असं म्हणेन की तुमच्या सकाळचं जेव्हा उठल्यानंतर पहिलं आपण काही खाण्यापूर्वी संतुलनचं गुलकंद स्पेशल सारखं एखादं जे गुलकंद आहे की ज्याच्यामध्ये प्रवाळ टाकलेलं आहे, कारण की शरीरामध्ये आपल्याला कूलिंग गरजेचं आहे, तर त्याच्याकरता तुम्ही गुलकंद स्पेशल जे आहे ते अगदी नक्की नियमाने घ्यायला सुरू करून टाका. त्याचबरोबरीने जेवणामध्ये सुद्धा साजूक तूप हे नक्की खाण्यामध्ये ठेवा तुमच्या. त्याच्यातही कुठल्याही प्रकारचं खूप जास्त तिखट किंवा आंबट गोष्टी आहेत त्या जेवढ्या आता टाळाल तेवढं जास्त बरं राहील. शिळं अन्न किंवा शिमला मिरची खूप प्रमाणामध्ये खाणं किंवा वांगी वगैरे अशा जे सगळे वातुळ पदार्थ आहेत ती सुद्धा खाण्यात कमी ठेवावी, कारण की त्याच्यातनं सुद्धा ॲसिडिटी नंतर वाढते. कारण की पचन जर का नीट नाही झालं तर त्याच्यातनं आपल्याला त्रास जे आहेत ते होताना दिसू शकतात.
रोज न चुकता कुठलंही मील घेतल्यानंतर म्हणजे ब्रेकफास्ट, लंच, डिनर नंतर संतुलन पित्तशांतीसारख्या ज्या गोळ्या आहेत त्या अगदी नियमाने घ्यायला सुरू करा, म्हणजे पित्त पण संतुलित राहील आणि तसंच तुमचं पचनसुद्धा जे आहे तेही व्यवस्थित राहायला तुम्हाला मदत मिळू शकेल. रोज रात्री झोपताना संतुलन सॅनकुल चूर्णासारखं एखादं जे चूर्ण आहे तेही नियमाने घ्या, पोट साफ होईल, त्याचबरोबरीने पित्तसुद्धा संतुलित राहील. आणि आठवड्यातनं किमान 2-3दा तरी तुम्हाला जसं जमेल तसं संतुलनचं जे पादाभ्यंग किट आहे ते घेऊन तुम्ही तुमच्या जे तळपाय आहे त्याला ते संतुलनचं जे पादाभ्यंग तूप आहे ते तुम्ही लावा. काशाच्या वाटीने 10-10 मिनटं ते दोन्ही तळपाय घासायचे असतात. एकूणच कसं वापरायचं, काय वापरायचं याच्याबद्दलची माहिती हवी असली तर डॉक्टर मालविका तांबे यूट्यूब चॅनलवरती याचे 2 व्हिडिओज आहेत. पादाभ्यंगाचे संपूर्ण फायदे आणि त्याला करायची पद्धत हे सगळं त्याच्यामध्ये समजवलेलं आहे. तर हे अगदी सोपी थेरपी आहे की जे तुम्ही घरी करू शकता. तर ही सुद्धा तुम्ही नियमाने करायला सुरू करा. मला वाटतं तुमचा हा ॲसिडिटीचा त्रास जो आहे तो नक्की तुम्हाला कमी व्हायला मदत जी आहे ती मिळू शकेल. नक्कीच. आणखी एक कॉलर आहेत आपल्याबरोबर आहेत. औरंगाबादवरनं स्वाती भोसले. विचारा तुमचा प्रश्न. हां, विचारा तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हां, बोला. मला वातीचा त्रास आहे. मी स्वाती संतोष भोसले बोलतेय. कशाचा त्रास आहे? सांधेवातीचा त्रास आहे मला. अच्छा अच्छा. हा बरं. खूप सकाळ संध्याकाळ खूप त्रास होतो, चालता येत नाही. ताई तुमचं वय किती आहे? 32. अच्छा. आणि हा त्रास डिलिव्हरी नंतर वगैरे सुरू झालाय असं काही आहे का हिस्ट्री? नाही. पहिल्या मुली 32. अच्छा. हो हो हो. ठीक आहे, नक्कीच याचं उत्तर देऊ आम्ही. आता त्यांचं कळू शकलं नाही, पण त्यांच्या सांगण्याच्या पद्धतीवरून मला असं वाटलं की कदाचित पहिली मुलगी त्यांना झाल्यानंतर हा त्रास सुरू झालेला असावा. स्त्रियांमध्ये वाताचा दोष जो आहे तो बऱ्याचदा प्रेग्नेन्सीमध्ये किंवा डिलिव्हरीनंतर व्यवस्थितपणे सुतिका परिचर्येचं पालन न झाल्यामुळे सुद्धा होताना दिसतो आणि वाताचे तेव्हा तर खूप जास्त बदल असतात. त्यामुळे ते माझं तुम्हाला आत्ता असा पहिला सल्ला असा राहील की संतुलन फेमिसॅन तेलासारख्या एखाद्या तेलाचा पिचू तुम्ही सर्वप्रथम वापरायला सुरू करा. बऱ्याचदा जेव्हा अर्थरायटिस किंवा संधिवाताचा त्रास घेऊन स्त्रिया आमच्याकडे येतात तेव्हा आपण बाकी तर सगळे ट्रीटमेंट्स करतोच, पण संतुलन पंचकर्म करून उत्तरबस्तीसुद्धा जी नियमाने केली जाते त्याच्यातनं आपल्याला त्रास जो आहे तो कमी व्हायला खूप मदत मिळू शकते. आत्ता तरी तुम्ही असं करा की सकाळ संध्याकाळ न चुकता संतुलन वातबलसारख्या गोळ्या घ्यायला सुरू करा. तसंच स्वतःच्या सांध्यांना नीट ताकद मिळावी, हाडांना नीट ताकद मिळावी म्हणून संतुलन मॅरोसॅनसारखं जे रसायन आहे तेही तुम्ही नियमाने घ्यायला सुरू करा. कारण की डिलिव्हरी आणि प्रेग्नेन्सीमध्ये जे शरीरातनं सगळे पोषण द्रव्य आहेत ते निघून जातात, त्याच्यामुळे सुद्धा स्त्रियांमध्ये अशा प्रकारचा त्रास आपल्याला होताना दिसतो. त्यामुळे मॅरोसॅनसारखं रसायन आणि त्याचबरोबरीने सॅनरोजसारखं रसायन हेही तुम्ही नियमाने सुरू करा. रोज न चुकता संपूर्ण अंगाला तेल लावणं हेही तेवढंच महत्त्वाचं आहे. तर संतुलन अभ्यंग सेसमी तेलासारखं एखादं तेल नियमाने लावणं, सगळ्या सांध्यांना संतुलन शांती तेलासारखं तेल लावणं हेही तेवढंच महत्त्वाचं आहे. पण तरी माझा तुम्हाला अगदी मनापासून सल्ला राहील, एवढ्या कमी वयामध्ये ताई हा त्रास झालेला आहे तर प्लीज तज्ज्ञांचा सल्ला घ्या. संतुलन पंचकर्मासारखं एखादं शास्त्रोक्त पंचकर्म जे आहे ते करून घ्या. कारण की अजून मुलं लहान असतील, सगळं पुढे आयुष्य जायचं आहे, तर कुठेतरी आपण म्हणतो ना की सगळं हलनचलन थांबण्याची वेळ येईल किंवा कामं स्वतःची स्वतः करता येणार नाही, सगळ्यांची काळजी घेता येणार नाही. या परिस्थितीमध्ये जाण्याच्या आधी आपण त्याच्यावरती जर का कार्य केलं ते सगळं सुधारणं शक्य असतं आणि आपण त्याच्यावरती व्यवस्थितरित्या आयुर्वेदिक मार्गदर्शनाच्या अंडर ह्याच्यावरती संपूर्ण ट्रीटमेंट जी आहे ती करू शकतो. नक्कीच. आणि तुम्हाला आणखी या सगळ्या संदर्भात उपचार घ्यायचे असतील तर तुम्ही कार्ला इथं जाऊन आत्मसंतुलन केंद्र याला भेट देऊ शकता. तसंच तुम्हाला आणखी माहिती हवी असेल याविषयी तर डॉक्टर मालविका तांबे यांचा यूट्यूब चॅनल आहे, या चॅनलला सुद्धा तुम्ही जाऊन भेट देऊ शकता. डॉक्टर तुम्ही इथे आलात त्यासाठी खूप खूप आभार तुमचे. मलाही आनंद आहे. यानंतर इथेच थांबतो. नमस्कार.